उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एनेगूर या ठिकाणी महामार्गावर समोरासमोर ट्रकची धडक बसल्याने अपघात झालाय आणि या घटनेमुळे तब्बल 1 तास महामार्ग वाहतूक ठप्प झाली होती। सोलापूरहून हैदराबादकडे जाणारी ट्रक आणि हैदराबादहून सोलापूरकडे जाणारी तमिळनाडू पासिंगची माल वाहतूक गाडी यांची उमरगा तालुक्यातील एनेगूर येथील जुन्या टोलनाक्याजवळ समोरासमोर धडक झाली। त्यामध्ये महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकचा समोरील भाग चुराडा झालाय। ट्रक मध्ये ड्रायव्हर आणि किन्नर असे दोघेही अडकले होते। त्यांना बाहेर काढण्यासाठी गावकरी आणि पोलीस यांनी अथक प्रयत्न केले आणि शेवटी त्यांना बाहेर काढण्यात यश आलंय। या घटनेत सुदैवाने कुठलीच जीवितहानी झाली नाहीये, तसेच तमिळनाडू पासिंग ट्रक मधील दोघांना जास्त लागलं नाहीये। तर घटनेतील जखमी चौघांना शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आणि या अपघातानंतर तब्बल 1 तास घटनास्थळापासून दोन्ही बाजूला 2 किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगास लागल्या होत्या आणि महामार्ग वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। एनेगूर पोलीस आणि महामार्ग पोलीस यांच्या प्रयत्नातून वाहतूक सुरळीत करण्यात आली, पण महामार्ग प्राधिकरणाच्या थंडावलेल्या कामकाजावर मात्र पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। अजून किती अपघात होणार? या महामार्ग प्राधिकरणाला कधी जाग येणार? असे प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। तर उमरगा शहरातील महामार्गावरील वाढते फळगाड्यांचे, फेरीवाल्यांचं अतिक्रमण तसेच नियमबाह्य वाहन पार्किंग हे रोज लहान मोठ्या अपघातांना आमंत्रित करतायत, असं येथील व्यापारी राजू साळुंके यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना सांगितलं। महामार्गावर रहदारी सध्या खूप झालेली आहे, त्याचं बंधन करण्यात यावं। बंधन करण्याचं काम हे प्रशासनाचं आहे, पण प्रशासनाला विचारायला गेल्यावर नगर परिषदच्या हातीतला या उमरगा शहराचं मी बोलतो। उमरगा शहरात सध्या होणाऱ्या रविवारी जे बाजारे असतात, दर रविवारी जर बाजार भरतो, तर खालून शिवाजी चौकातून जर घराकडे जायचं म्हणलं तर कमीत कमी 1-2 तास लागतात। ह्याला जिम्मेदारी कोण? नगर परिषद। दुसऱ्या दिवशी नगर परिषद मध्ये गेलं, नगर परिषद मध्ये जाऊन जर विचारलं की हे रस्ते कुणाचे, आमच्याकडे नाही, आमचं टेंडर संपलेलं आहे, तुम्ही जाऊन वरी विचारा। वरी गोरगरीब जनता, सर्वसाधारण जनता जायचं कुणाकडे आणि जाऊन विचारायचं कुणाला? हे आमच्या लायकीचं म्हणण्यापेक्षा आमच्या लेवलचं हे काम नाही, पण आम्ही ज्या गोष्टीसाठी त्रासलोय त्या गोष्टच आज क्लिअर नाही गेली। उमरगा शहरातल्या या महामार्गासमोर जे दुकाने आहेत, त्या दुकानासमोर प्रत्येक स्टॉलवाल्याचे दुकान सजलेलं आहे। त्याच्या समोर कोण ना कोण रिक्षावाला, कोणता टू व्हीलरवाला हे एका समोर एक थांबलेले आहेत। त्याच्यासमोर कोणतर आणि VIP माणूस येतात, त्याची कार पार्किंग करताय, त्याला हॉर्न वाजवलं, काय केलं तर बोलायला तयार नाही, बघायला तयार नाही। आणि आपण हे सर्वसाधारण माणूस जायचं कुठून? इकडे तर मोठमोठ्या गाड्या जातात, मग ह्यांचा पण त्रास, तर मोठमोठ्या गाड्यांचा पण त्रास, मग हे सर्वसाधारण माणूस चालत किंवा गाडीवर जायचं कसं? हा हे सगळं। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, उस्मानाबाद।